₹1 पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। माननीय अजितदादा पवार यांनी शेतकऱ्याच्या पीक विम्यावर केलेल्या वक्तव्याबाबत अनेक शेतकरी नाराज होता। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये ज्या ज्या लोकांनी ₹1 भरून पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यासाठी लवकरच खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लवकर पैसे जमा होणार आहेत, कोणकोणत्या टप्प्याने पैसे जमा होणार आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। माझ्या शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आता तुम्ही लगेच पाहायचा आहे। कोणकोणत्या अकाउंटमध्ये तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे जमा करायचे, काय काय गोष्टी पाहून घ्यायचे याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे पीक विम्याचे आणि कोणकोणत्या जिल्ह्याला डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागणार आहे याची डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओ देणार आहे। माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांमध्ये एक मीटिंग झाली। त्या मीटिंग मध्ये कोणकोणत्या अटी आणि नियम लावण्यात आले आहेत, जे गरीब आणि वंचित शेतकरी आहेत त्या अकाउंट मध्ये खरोखरच त्यांच्या पिकाचं नुकसान झाले त्यांच्याच अकाउंट मध्ये पैसे जमा होणार आहेत आणि कोणकोणत्या अटी आणि शर्ती लावण्यात आल्या आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजेच मागच्या आठवड्यामध्ये गुढीपाडवा झाला, रमजान ईद झाला, या सणामुळे बँकांना सुट्ट्या होत्या। त्यामुळे शेतकऱ्यांना जो 31 मार्चच्या आतमध्ये पैसे येऊ शकले नाहीत। परंतु कालपासून टप्प्याटप्प्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात झालेली आहे। असे म्हणून त्यांनी आता कोणकोणत्या आज ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात आलेला आहे त्या 14 जिल्ह्यांची लिस्ट ती वाचून दाखवणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अजून पण बँकेच्या खात्यामध्ये जी पीक विमा जमा झाला नसेल तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो, लगेच हा व्हिडिओ पाहायचा आहे। तुमचा जिल्हा ह्याच्यामध्ये आहे का पाहायचा आहे। तशा प्रकारे शेतकऱ्याचा अनेक शेतकऱ्यांना फोन सुद्धा आलेले आहेत। पीक विमा ₹3000 जमा झाले आहेत, तर काहींना डायरेक्ट ₹10,000 जमा झाले आहेत, तर काहींना डायरेक्ट ₹15,000 जमा झाला आहे आणि काहींना लाखो रुपये सुद्धा जमा झाले आहेत। ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बागायती शेती आहेत त्यांना लाखो रुपये सुद्धा जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे। काल ₹20,000 पर्यंत देखील पीक विमा म्हणजे नुकसान भरपाई शासनाने दिली। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर ₹1 भरून जो पीक विमा भरला असेल तर तुम्हाला आज कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडलाय हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। कारण काल आणि आज उद्या 3 दिवस आठवड्याचे मुख्यमंत्री आणि माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आता कोणकोणत्या ओळीने पाहूया, कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये जो पीक विमा आहे तो पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। कृषी मंत्र्यांनी लगेच लिस्ट सांगितलेले, त्या लिस्ट मध्ये 14 जिल्हे आहेत का हे पाहून घ्यायचं आहे। तर 14 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का हे सुद्धा पाहून घ्यायचं आहे। त्यामुळे तुम्ही लगेच हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे। शेतकरी मित्रांनो, जो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काल अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनेक पैसे यायला सुरुवात सुद्धा झाले। ₹5,000, ₹10,000, ₹15,000, ₹20,000 आणि ₹1,00,000 जे लोकांच्या बागायती शेती आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्ही 2024 या वर्षामध्ये पीक विमा भरलाय का नक्की आठवण करा। तुम्ही भरला असेल तर तुम्हाला लगेच पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर आज या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। काही बँकाचे खाते तुमचं बँक अकाउंट आहे, कोणत्या अकाउंट मध्ये त्या बँकेनुसार टप्प्याटप्प्याने तुमच्या अकाउंट मध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे। ज्या ज्या सरकारी बँकेत त्या बँकेमध्ये लवकर तुम्हाला मेसेज आला असेल तुम्ही चेक करून घ्यायचा आहे। फोन पे, गुगल पे असेल तर तुम्ही एकदा चेक करायचं आहे। तुमच्या शेतीमध्ये किती नुकसान झाले हे सुद्धा पाहून घ्यायचं आहे। तुम्ही जे ₹1 भरून पीक विमा भरला होता त्या अर्जावरती किती नुकसान दाखवले, त्या नुकसानानुसार तुमचे पैसे भेटले हे सुद्धा पाहून घ्यायचं आहे। तुमच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेले आहेत। जे कोल्हापूरमधील शेतकरी आहेत त्यांनी लगेच पाहून घ्यायचं आहे। आता दुसरा कोणता जिल्हा हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे, तो म्हणजे जिल्हा आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो कोकणाचा परिसर असतो या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस असतो। त्यामुळे 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता आणि नुकसान सुद्धा भरपूर झालं होतं। या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी सुद्धा ₹1 भरून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेले आहेत। यांनी सुद्धा नुकसान भरपाई जो पीक विमा ₹1 भरायचा होता त्यांनी अनेक शेतकऱ्यांनी हा फॉर्म भरला होता
आणि अनेक अकाउंटमध्ये 5,000, 15,000, 20,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेले आहेत. जे आंब्याच्या बागा आहेत. आता दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास 50% शेतकऱ्याच्या खात्यामध्ये काल पीक विमा जारी झालेले आहे. आणि जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा ज्या सरकारी बँका आहेत, ज्या खासगी बँका आहेत, त्या खासगी बँकेमध्ये सुद्धा पैसे यायला थोडा वेळ लागू शकतो. तिसरा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जो काल पीक विमा मिळाला नव्हता तर या आजच्या लिस्टमध्ये घेतलेला आहे. तर त्यांना सुद्धा लवकरच पीक विमा जमा यायला सुरुवात होणार आहे. तर त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा लवकरच पीक विमा जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सकाळपासूनच हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर अजून पण पैसे आले नसतील तर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडलेत याची यादी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. फक्त 2 मिनिटं हा लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे. 8च बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो शेतकरी मित्रांनो तो म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे यायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो कोकणातला जिल्हा आहे. या शेती सुद्धा पिकाचे भरपूर नुकसान 2024 मध्ये झालं होतं. कारण याचं 2024 मध्ये मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ 40% शेतकऱ्याने पैसे पीक विम्याचे भरलेले होते. आता त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तर शेतकऱ्याच्या साईडचे जे पीक विमा जमा झाला होता परंतु ज्यांना जमा झाला नव्हता तर त्यांना शेतकरी विमा लवकरच यायला जमा होणार आहे अशी माहिती सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्र्यांनी दिली आहे. आणि तशा अधिकाऱ्याला कृषी मंत्र्यांनी सूचना सुद्धा केलेल्या आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा तो म्हणजे बीड जिल्हा. शेतकरी मित्रांनो हा बीड जिल्हा म्हणजे थोडा दुष्काळी प्रमाणाचा जिल्हा आहे. आणि कारण थोडा तिथं प्रॉब्लेम झाला आहे. 2024 मध्ये 1 रुपया भरून जे शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या अनेक शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला फसवून पीक विमा भरला होता. यामध्ये अजून 1 महिना थांबून पीक विमा जमा होणार आहेत. शेतकऱ्याची तपासणी होऊन या जिल्ह्यामध्ये पीक विमा भरायला सुरुवात होणार आहे. पीक विमा भेटायला सुरुवात होणार आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यामध्ये सरकारची फसवणूक करून पीक विमा भरला होता. त्यामुळे शेतकरी जे अधिकारी चौकशी करून त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करायला सुरुवात करणार आहेत या जिल्ह्यामध्ये. आता पुढचा जिल्हा कोणकोणता आहे हा सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. त्यामध्ये पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालनामध्ये जिल्हा सुद्धा जवळजवळ 60% शेतकऱ्यांना जो पीक विमा जमा झालेला आहे तर तो उरलेला 40% शेतकऱ्यांना सुद्धा 10,000 पीक विमा 5,000 म्हणजे तुम्ही किती नुकसान भरपाई नोंदवले त्यानुसार तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेत. आता तुम्हाला कोणकोणत्या 8 बँका आहेत हे सुद्धा तुम्हाला 2 मिनिटाच्या आत मध्ये सांगतो. आता तुम्हाला 14 जिल्हे सांगितले. नंतर HDFC बँक, दुसरी बँक आहे ICICI बँक, तिसरी बँक आहे कोटक महिंद्रा बँक, नंतर दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, नंतर 5 नंबरची बँक आहे बँक ऑफ इंडिया, नंतर 6 नंबरची बँक आहे ते म्हणजे पोस्ट पेमेंट बँक. या 8 बँका आहेत. या 8 बँकेमध्ये पैसे यायला जमा होणार आहे अशी माहिती सुद्धा माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे. तर तुम्हाला लवकरच या 8 बँकेनंतर ज्या दुसऱ्या बँकात खासगी बँका आहेत, नंतर ज्या नॅशनल बँका सोडून ज्या सरकारी बँका सोडून खासगी बँका आहेत त्या बँकेमध्ये सुद्धा पैशाला लवकरच जमा होणार आहे. जर तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर तुम्हाला उद्या पैसे येऊ शकतात. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की 3 दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येतील. त्यामुळे काहींना काल पैसे आले आहेत तर काहींना आज पैसे संध्याकाळपर्यंत येतील. रात्री 12 पर्यंत पैसे सुद्धा येऊ शकतात. जर तुम्हाला काल आज पैसे आले नसतील तर तुम्हाला उद्या 100% पैसे जमा होऊ शकतील. कारण 3 दिवसामध्ये पैसे वाटपाचे आदेश दिलेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण 1 रुपयामध्ये पीक विमाचा अर्ज भरला असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येऊ लागतील. कदाचित तुम्हाला अनेक बँकेच्या कोणकोणत्या बँकेचे अकाउंट आहे ते तुम्ही चेक करून घ्या. ज्या सरकारी बँके आहेत त्या सरकारी बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे यायला सुरुवात होणार आहे. ज्या तुमच्या खासगी बँक आहेत त्या खासगी बँकेमध्ये सुद्धा पैसे यायला थोडासा वेळ लागणार आहे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास आपले YouTube चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.